नमस्कार मित्रांनो, मी प्राणील नाईक आज एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करत आहे. तर मित्रांनो, पाऊस खूप प्रमाणात पडत आहे आणि कुठे बाहेर जायला पण नाही जमत. तर आज काहीतरी चटपटा खायचा मूड झालेला आहे, तर बाहेर पण नाही जाऊ शकत. तर घरीच काहीतरी बनवायचं प्लॅन केलेलं आहे सुरभीने. तर ती आता काय बनवत आहे ते मी तुम्हाला दाखवतो. पहिला पाऊस किती पडतोय ते तुम्ही बघा. मी तुम्हाला दाखवतो किती जोरदार पाऊस चालू आहे ते बघा तुम्ही. मुसळधार पाऊस पडत आहे आणि ह्या पावसामध्ये काहीतरी चटपटा खायचा मूड झालेला आहे. तर आता आपण काहीतरी रेसिपी बनवणार आहेत. सुरभी काहीतरी बनवत आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो ते काय बनवत आहे ते. हे बघा, आपण आता किचनमध्ये आलेले आहेत. किचनमध्ये आलेले बघा, मका आणि बटाटे बॉईल केलेले आहेत कुकरमध्ये. बाजूलाच कांदा आणि शिमला मिरची कापून ठेवलेला आहे. सुरभी आता ब्रेड कटिंग करत आहे आणि बाजूलाच हे बघा किसनचं टॅमॅटो कॅचअप आहे, रेड चिली सॉस आहे आणि मेयोनीज पण आणून ठेवलेला आहे. म्हणजे काहीतरी आज स्पेशल आपल्याला बघायला मिळणार आहे. पण पाऊस काय जात नाही आहे बघा तुम्ही. पाऊस खूप प्रमाणात पडत आहे आणि पावसाळ्यात असं चटपटा खायची मजा जरा वेगळीच आहे, हे तुम्हाला पण माहीत आहे. हे बघा, आपण जे ब्रेडचे साईडचे तुकडे जे कापून ठेवलेले ते आता मिक्सरला लावून बारीक बारीक करणार आहेत. ते कसं करतात मी तुम्हाला दाखवतो, की म्हणजे किती बारीक प्रमाणात करणार आहेत ते पण दाखवतो. मिक्सरमध्ये ब्रेड बारीक होण्याची प्रोसेस चालू आहे. बघा, आता संपूर्ण ब्रेड आहे तो बारीक एकदम पावडरसारखा होणार आहे. तुम्हाला दाखवतो मी तो ब्रेड कसा झालेला आहे तो तुम्ही बघा. आपण जे ब्रेडचे पीस मिक्सरमध्ये टाकलेले ते बारीक करून झालेले आहेत. हे बघा, अशा प्रकारे बारीक केलेले आहेत. बटाट्याची सालं काढून झालेली आहेत आणि मक्याचे दाणे पण बाहेर काढलेले आहेत. आता बटाटे आपण प्रेस करून म्हणजे स्मॅश करत आहेत. हे बघा, सगळं बारीक बारीक करते. तुम्हाला दाखवतो पुढे काय काय करणार आहेत आपण. बटाटे आपण एकदम बारीक करून झालेले आहेत. हे बघा, प्रेस करून. आता त्याच्यात आपण कांदा आणि शिमला मिरची टाकणार आहेत. बघा, आणि मक्याचे दाणे पण टाकणार आहेत त्याच्यात. हे सगळं टाकून झाल्यानंतर त्याच्यात आता मीठ टाकणार आहे आणि ते मिक्स करणार आहे. बघा, मीठ टाकण्याचं काम चालू आहे. मीठ टाकून झालेलं आहे. मीठ टाकून झाल्यानंतर त्याच्यात आता हळद टाकणार आहेत. बघा, हळद पण टाकून झालेली आहे. आता थोडा मसाला टाकत आहे. मसाला पण टाकून झाला. आता थोडा गरम मसाला, बघा गरम मसाला पण टाकून झालेला आहे. आता हे मिक्स करणार आहेत आपण. हे बघा, मिक्स करण्याची प्रोसेस चालू आहे. आपण सुरुवातीला जे ब्रेड कटिंग केलेले ते आता घेणार आहेत. बघा, घेतला आणि ते लाटणने प्रेस करणार आहेत. हे बघा, लाटण घेतलेले आपण आणि अशा प्रकारे प्रेस करून ठेवणार आहे. ते बघा, ठेवलेले आहेत ऑलरेडी 2-3 पीस केलेले आहेत. बघा, दुसरा पण एक दाखवतो तुम्हाला. बघा, अशा प्रकारे आपण प्रेस करणार आहे आणि हे अशा प्रकारे ठेवणार आहे. आपण आता ही वाटी घेतली आहे, ह्याच्यामध्ये थोडं मेयोनीज टाकणार आहे. बघा, टाकलेलं आहे. त्याच्यात थोडं रेड चिली सॉस पण टाकणार आहेत. हे बघा, आणि आता टॅमॅटो कॅचअप टाकणार आहेत किसानचं. बघा, टॅमॅटो कॅचअप पण टाकून झालेलं आहे आणि हे सगळं आता मिक्स करणार आहेत आपण. बघा, हे मिक्स केलेलं आहे आपण सगळं. हे बघा, हे तिन्ही आयटम मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे आपलं झालेलं आहे. हे बघा, एका वाटीत आपण मक्याचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यात आता पाणी टाकत आहेत. बघा, आणि आता चमच्याने मिक्स करायचं काम चालू आहे. मक्याचं पीठ लगेच मिक्स होतो, काय त्याला जास्त हे करायची गरज नाही. फक्त त्याचा थर खाली जमायला पाहिजे
म्हणून थोडं चमच्याने जास्त ढवळतोय आपण त्याला. हे बघा फायनली आपलं पीठ मिक्स झालेलं आहे. आपण जे ब्रेड प्रेस केलेले तो आता त्याच्यातला एक ब्रेड घेतलेला आहे. त्याला आता हे मेयोनीज वगैरे मिक्स केलेलं ते ब्रेडला लावणार आहेत. हे बघा थोडं लावलेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी भाजी बनवलेली बटाटी, मक्याचे दाणे आणि शिमला मिरचीची ती भाजी आता या ब्रेडवर एका कोपऱ्यात टाकणार आहेत. ती कशी टाकणार आहेत तुम्हाला मी दाखवतो. हे बघा आता ही भाजी घेतलेली आपण आता त्या ब्रेडवर एका कोपऱ्यात ही बघा थोडी घेतलेली आहे भाजी आणि तो ब्रेड आता आपण प्रेस करणार आहे म्हणजे रोल टाईप करणार आहे. हे बघा ते आपल्याला थोडं सोपं वाटत असेल पण तेवढं सोपं नाही आहे ते. आणि जो आपण मक्याचं पीठ बनवलेला त्याच्यात ते थोडं भिजवणार आहे आणि अशा प्रकारे आपण जो ब्रेडचा भुका बनवलेला मिक्सरमध्ये त्याच्यामध्ये मिक्स करून आपला रोल रेडी झालेला आहे. आणि त्याला आता आपण एका दुसऱ्या डिशमध्ये ठेवणार आहेत. हे बघा आपण जे रोल बनवलेले हे बघा अशा प्रकारे रोल झालेले आहेत. आता ते आपण तेलामध्ये डीप फ्राय करणार आहेत. हे बघा आणि ते कसे होतात ते मी तुम्हाला दाखवतो. तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. फायनली आपले ब्रेड रोल झालेले आहेत आणि आता आपण ते तव्यातून बाहेर काढत आहेत. हे बघा इकडे ब्रेड रोल आपले काढून झालेले आहेत. आता त्याच्यावर थोडी सॉस वगैरे टाकून त्याची चव कशी लागते हे मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो फायनली आपण जे ब्रेड रोल बनवलेले ते फ्राय करून झालेले आहेत. हे बघा आणि इकडे आणलेले आहेत. त्याच्यावर मी सॉस टाकलेला आहे आणि आता त्याची चव कशी लागते हे आपण बघणार आहे. हे बघा मी एक रोल उचलतो आणि त्याची चव कशी आहे तुम्हाला पण सांगतो. वा वा खूप छान लागतं आहे मित्रांनो हे ब्रेड. तुम्ही असं ब्रेड रोल कधी बनवलं आहे का हे मला नक्कीच कमेंट्स करून सांगा. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्रनिल ब्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.